वेलकम ऑल ऑफ यू. तर आज सेंट्रॉइडवरचे काही न्यूमेरिकल्स बघूया. अतिशय सोपे असतात आणि मोर दॅन 10 मार्क्ससाठी ऑब्विसली हे विचारले जाणारच, हे लक्षात ठेवा. एक्झॅक्टली प्रोसिजर काय आहे आपल्याला हे बघायचं. आधी सोपी गोष्ट सांगतो की पहिल्यांदा बघा, न्यूमेरिकल जे आहेत तेच सोपे सोपे तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतोय. गॅरंटेड याच्यापैकी एखादं येईलच परीक्षेला, मग या टाईपचंच येईल 100% लक्षात ठेवा. तर आता बघा एक्झॅक्टली काय आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल, दिले जाईल, एक शेप दिला जाईल आणि त्याचा सेंट्रॉइड लोकेट करा असं सांगितलं जाईल. या केसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सिम्पली तुमच्या जर बुकमध्ये बघितलं प्रत्येक सेंट्रॉइड शेपसाठी त्या सेंट्रॉइडचं लोकेशन कुठं असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते एक पेज पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंट्रॉइड लोकेट करण्याची प्रोसिजर काय आहे ती मी एक्सप्लेन करतोय, अंडरस्टँड करून घ्या आणि नंतर मग तुम्ही ऑब्विसली प्रॅक्टिस करा, भेटून जाईल. लगेच जास्त वेळ लागणार नाही प्रिपेअर करायला. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंट्रॉइड असा दोन कन्सेप्ट आहेत, तर आपल्याला सेंट्रॉइड बघायचं आहे लक्षात. तर या केसमध्ये काय असेल, सेंट्रॉइड जर आपल्याला लोकेट करायचं असेल तर सिम्पली आपल्याला प्रत्येक शेपसाठी सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे आणि तो लोकेट करायचा. मग पहिल्यांदा काय करायचं, जी दिलेली डायग्रॅम असेल जशी दिली त्या पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचं आहे लक्षात घ्या. समजा हा दिलाय टी सेक्शन, तर हा टी सेक्शन ड्रॉ करायचा आहे. टी सेक्शन जसा दिलाय त्या पद्धतीनं ड्रॉ करा. ऑब्विसली ज्या टी सेक्शन मी ड्रॉ करतोय त्यानंतर तुम्हाला दिसेल की हा टी सेक्शन म्हणजे दोन रेक्टँगलचा मिळून टी सेक्शन म्हणजे. मग काय करायचं आहे, याच्यानंतर आपल्याला प्रत्येक रेक्टँगलला एक नंबरिंग देऊन ठेवा, नंबर देऊन ठेवा, जेणेकरून आपल्याला सेंट्रॉइड लोकेट करता येणं पण सोपं जाईल. ओके, समजा हा जो पहिला रेक्टँगल आहे त्याला याला पहिला रेक्टँगल म्हणतो आणि याला दुसरा रेक्टँगल. तुम्ही हे कसंही डिवाइड करू शकता, 4 रेक्टँगलमध्ये जर डिवाइड करायचं असेल तरी करू शकता, पण इझिली 2 मध्ये डिवाइड होते तर 2 मध्ये डिवाइड करा. ऑब्विसली आता हा काय दिसतोय, तर हा दिसती लेंथ दिलेली त्यांनी किती दिले, 200 दिलेले. ओके, आणि ही किती दिले, 20 दिलेली आहे. ओके, ठीक आहे. आणि परत जर तुम्ही खाली बघितलं तर ऑब्विसली हे पण दिलेली आहे, तर ही किती दिलेली आहे, अगेन 200 दिलेली आहे. ओके, आणि जर इथं दिलेलं नाहीये याचाच अर्थ हे ऑब्विसली अजून काय असणार आहे, दिस इज ऑल्सो 20 असणार आहे. ऑब्विसली खाली दिले आणि जरी दिली नसली तरी लक्षात ठेवायचं हा आणि ह्यातला ऑब्विसली सेम असणार. ओके, आता रेक्टँगलसाठी सेंट्रॉइड कसा असतो, तर हाफ ऑफ द लेंथ आणि हाफ ऑफ दिस विड्थ. ओके, म्हणजे इथून जर मी या हाफ वरती एक लाईन ड्रॉ करेल, डॉटेड लाईन ड्रॉ करतो आणि याच्या हाफ वरती 200च्या हाफ वरती एक लाईन ड्रॉ करतो आणि इथं त्याचा सेंट्रॉइड असेल. या पहिल्या सेक्शनचा सेंट्रॉइड आहे म्हणून याला वाटलंच तर मी काय नाव देतो, C1 देतो. ओके, हे लक्षात घ्या. तसंच या दुसऱ्याचाही ऑब्विसली काय असणार आहे बघायचं आपल्याला, की हा सेंट्रॉइड कुठं लोकेट होणार आहे, तर याच्या हाफला म्हणजे 20च्या हाफला म्हणजे ऑब्विसली 10ला असेल. आणि या ऑब्विसली ही जी व्हर्टिकल आहे त्याच्या हाफला म्हणजे 200च्या हाफला मीन्स 100 वरती असेल, अगेन लोकेट होईल. या ठिकाणी आपण C2 नाव देऊया, चालेल. तर आता हे लोकेट करताना सिम्पली पहिल्यांदा आपल्याला याची पोझिशन लोकेट करायची, ती ओरिजिन पासून लोकेट करायची. तर ओरिजिन कुठं तर समजला पाहिजे, तर इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतो आणि बघा याच्यापासून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतोय डॉटेड आणि या ठिकाणी मी ओरिजिन म्हणतोय त्याला 0 0 म्हणतो, वाटलं क्लिअर. आता ऑब्विसली या ओरिजिन पासून या C1चं आणि C2चं डिस्टन्स आपल्याला लोकेट करायचं. ओके, मग त्यासाठी काय आहे तर लक्षात ठेवा, सिंपल. पहिल्यांदा नीट व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यासाठी x1 y1 फाइंड आउट करायचं आहे, याच्यासाठी x2 y2 फाइंड आउट करायचं. कळलं, पहिल्या सेक्शनला 1 म्हटलं म्हणून याच्यासाठी x1 y1.
हा x1 काय असणार आहे हे नीट समजून घ्या. हा x1 काय असेल ते बघूया. x1 काय असणार आहे तर या याच्यापासून याचं अंतर मात्र कसलं अलॉंग एक्स ॲक्सिस. ऑब्विसली या 0 पासून म्हणजे इथून कन्सिडर केला नीट बघा, इथून कन्सिडर केला हा किती अंतरावरती आहे तर हाफ ऑफ दिस 200 दॅट इज 100 वर, म्हणजे x1 बिकम व्हॉट 100. तसंच y1 काय असेल तर y1 आता इथून हाईट वरती बघायचं किती हाईट वरती हा आहे. तर इथून जर बघितलं तर इथपर्यंत 200 आहे आणि प्लस 10 आहे. कळलं, 200 प्लस 10 म्हणजे 200 प्लस 10 दॅट इज 210. हे सगळ्यात महत्वाचं. हे कोणासाठी झाले कोऑर्डिनेट ओरिजिन पासून तर C1 चे झाले. तसेच C2 चे फाइंड आउट करून घ्या. x2 काय असेल बघा, x2 असेल तुमचा हॉरिझॉन्टली बघितलं तर अगेन किती डिस्टन्स वरती आहे हाफ ऑफ दिस 200 दॅट इज 100 वरती x2 पण. आणि सिमिलरली काय दिसतंय तर हा जो वरती किती आहे तर या 200 च्या हाफ वरती दॅट इज y2 पण असेल 100. मग याचा यूज करायचा आहे तुम्हाला आणि सिम्पली लक्षात ठेवा ज्यावेळेस हे फाइंड आउट करताय त्यावेळेस या पहिल्या सेक्शनचा एरिया पण फाइंड आउट करा, दुसऱ्या सेक्शनचा एरिया पण फाइंड आउट करा, कारण सेंट्रॉइडच्या फॉर्म्युलामध्ये एरिया इन्व्हॉल्व आहे. एरिया म्हणजे काय ऑब्विसली लेंथ इंटू ब्रेथ मीन्स 200 इंटू 20 कारण हा फक्त रेक्टेंगल आहे. ओके, मग 200 इंटू वॉट 20 जे काय असेल ते ऑब्विसली तुमचा एरिया असेल. ओके 4000. ओके, हा झाला तुमचा एरिया. मे बी हे mm मध्ये असतील तर mm मध्ये घेऊया, सगळे mm मध्ये असतील तर mm. ओके, डिस्टन्स विल बी इन mm and this is what mm square. ओके, जर मीटर मध्ये असेल तर मीटर स्क्वेअर. तसंच A2 काय असेल, A2 अगेन दिस इज व्हॉट 20 into 200 that is again 200 into 20, no problem, that is 4000. ओके, या पद्धतीने घ्यायचं आहे आणि सेंट्रॉइड साठी सिम्पली फॉर्म्युला वापरायचा आहे x बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. तसंच y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. जे काही लोकेशन येईल तुम्हाला x बार y बार हे दाखवायचं आहे and that is the obviously centroid of this T section. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सिंपल लक्षात ठेवा, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाव आहे, सिंपल व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर तुम्हाला भेटत जातील. क्लिअर? ओके.